नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज डे 2 दिवस दुसरा. मी कोकणामध्येच आहे आणि कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असाल कशा प्रकारचा प्रवास होता. प्रवास झाल्यानंतर कशा प्रकारे आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी पदपर्शानं पावन केलेला असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला हा तुम्हाला दाखवला. आणि त्याच्यानंतर आज आम्ही पुन्हा एकदा फिरण्यासाठी जातोय बाहेर. आजच्या या प्रवासामध्ये माझा सख्खा चुलत भाऊ आहे, शिक्षक आहे ते ॲक्च्युली, आणि ते आणि त्यांचा मुलगा यांना आम्ही खास बोलून घेतलं, या मस्त फिरूया, एन्जॉय करूया. आणि आम्ही सगळं फिरण्यासाठी चाललो आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरत असताना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आहे मी कालपासून. तर आज देखील आपण जाणार आहोत या प्रवासासाठी. आता आम्ही चाललो आहे बसला बसण्यासाठी. ढगाळ वातावरण आहे. काल अतिशय कडक असं ऊन होतं, गरमी खूप होती. आज ढगाळ वातावरण झाले तरी पण गरमी त्याच्यापेक्षा दुप्पट वाटायला लागली. माझ्या मागे बघत असाल इतका सुंदर नजारा आणि खूपच भारी असं वातावरण. जसं आपलं कोल्हापूर भागामध्ये भात असतात, भात लावणी झालेली असते, तशाच प्रकारच्या इकडे भात मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. खाली पाऊस वगैरे काल होऊन गेला आहे. तर चला मग आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया. वेंगुर्ल्यामध्ये आम्ही पोहोचलोय. आता भरपूर मेंबर ॲड झालेले आहेत आमच्या या ट्रिपमध्ये. आता वेंगुर्ल्यात आल्यावरती बायको आहे, बायकोच्या मावशीची पोरगी आहे, माझा भाऊ पण आहे, त्याचा मुलगा आहे, अजून एक जण ॲड होते त्याच्यामध्ये, ते येतात सावंतवाडीवरनं. अशी बरीच मंडळी आम्ही वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर बीचवरती आता फिरायला चाललोय. काय भरती नसेल ना आता, माहिती नाही. ज्या व्यक्तीमुळे ना खरंच म्हणून असली पाहुणी कधीच करून घेऊन येत, कारण की नाही असल्या पाहुण्यांमुळेच लेट होतोय. हे चला रोशनी का डोकं फिरलंय. अशी रिक्षा करायला गेले तर 3-4 रिक्षा करायला लागतील. काय काय करायचं, रिक्षा करायला ना किती करूया काय रिक्षा किती करायला लागतील सांगा तुम्ही. पण एवढ्या सीटा घेतील का विचारा. आता सागरेश्वर बीचवरती आम्ही आलो आहे आणि भयंकर अशा लाटा उसळत आहेत. आणि हा सागरेश्वर किनाऱ्याचा हा तुम्ही नजारा बघत असाल. प्लास्टिक वगैरे सगळा कचरा या किनाऱ्यावरती लागलेला आहे आणि सुंदर असा हा सागरेश्वर बीचचा विहंगम दृश्य तुम्ही पाहत असाल. बरेच दिवसानंतर आलो आहे. ही माझ्या पहिल्यासुद्धा व्हिडिओ होती काय, ती मध्ये गायब झाली ती, आता 1.5 वर्षानंतर
पावसाळ्याचं वातावरण थोडंसं तयार झालंय. पावसाळी वातावरण, ढगाळ वातावरण तयार झालंय. खूप पाऊस लागेल असं वाटतंय. त्यामुळे आम्ही थोडक्यात हे सगळं आवरल्याने आम्ही आता चाललोय पुन्हा एकदा आमच्या पाहुण्यांच्या घरी. पाहुण्यांनी मस्तपैकी खमंग कसला तरी वास येत होता. काहीतरी मला चावू लागली की काहीतरी जोडण्या केलेली आहे. असं वाटतंय की आज जेवणाची सोय आमची तिकडंच झालेली आहे. चिकन आहे आणि करता करवी ते आमची वाट दाखवत पुढे चाललेले आहेत. त्यांना खूप पावसाची घाई लागली. पावसाची घाई, हवामान खात्याला जेवढी घाई नाही तेवढी तिसनी लागलेली आहे. पण जाम मजा आली. अक्षू थँक्यू सो मच. सगळ्यांना थँक्यू हॅलो, कारण की सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. स्वतःची काळजी घेऊन सगळ्यांनी एन्जॉय केला. त्यामुळं अशा प्रकारची ट्रिप यशस्वी होते. चांगलं वाटतंय, भारी वाटतंय आणि लईच भारी वाटतंय. अक्षय त्या हवामान खात्याचा फॅन फिरतोय माहिती आहे अक्षय अरे ऐक ना, हवामान खात्याचा फॅन फिरतोय माहिती झालं. दिशादर्शक वगैरे इथे नसतं, त्याच्यावर तू बस आणि बघत राहा 24 तास. आज कुडाळाकडे पाऊस लागतोय, आज वेंगुर्ला पाऊस लागतोय, आज कोल्हापुराकडे पाऊस लागता. खरंच पाऊस मोठा आहे ना. बघत असाल तुम्ही काय वातावरण झालंय. अक्षरशः थंड असं वातावरण तयार झालंय. कारण की काळा मिठ्ठा अंधार होत आलाय. आधीच ढगाळ वातावरण होतं, त्यात आता पाऊस इतका मजबूत लागणार आहे असं वाटतंय की जबरदस्त. वरती बघत असाल हे आहे वेंगुर्ल्यातील सागरेश्वर बीचवरचं वातावरण. पण मी आता वेंगुर्ल्या सिटीमध्ये आलोय. थोडं इथलंही वातावरण आहे. बाजीरावच्या इकडे नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस चौथा आहे ॲक्च्युली माझा कोकणातला आणि खूप छान असा कोकण मी एक्सप्लोअर करतो आहे. आज तुम्हाला घेऊन जातो आहे थोडंसं आणखीन थोड्या निसर्गाच्या सानिध्यात. कोकणात जिथे जिथे जातो तिथं जणू काही स्वर्ग उतरला आहे असं भास होतो आहे. इतका सुंदर असा निसर्ग बघितल्यावरती खरंच लय भारी वाटतं आहे. तर आज आम्ही जातो आहे माझ्या अशा एका गावी, बायकोचं पप्पांचं गाव. गावाचं नाव आहे उपवडे. त्या गावी जातोय. भन्नाट असा निसर्ग. मांजराला सुद्धा घाबरते बायको माझी आजकाल. तिला वाटलं काय भात कापायला कशाला आली आहे, वाघ आला की काय असं वाटायला लागलं तिला. भात कापलेला बाजूला इथं टाकलं, इथे शेतात कशाला आली आहे ती. काहीतरी भेटेल म्हणून आली असेल ना ती, उंदीर बिंदीर काहीतरी. तर साप असणार मला असू देत, वाघ घाबरत नाही सापाला. तर चला मित्रांनो, आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया भन्नाट अशा वातावरणामध्ये, भन्नाट अशा निसर्गामध्ये. नमस्कार, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. 4 दिवस झाले कोकणामध्ये फिरतोय. भारी असं वातावरण, भारी वाटतंय, मजा येते. लई भारी वातावरण आहे. आणि आज आम्ही पुन्हा एकदा चालू. पण कोकणात काय झालं माहिती आहे का, 12 महिने पाऊस चालू आहे असं वाटायला लागलं. म्हणजे जसं चेरापुंजी इकडं जसं वातावरण असतं त्याच्या 10पट वातावरण इकडं खतरनाक आहे. जबरी आहे. आज मुसळधार पाऊस लागून गेला.
आज सुद्धा तीच गत झालेली आहे की आज पण पुन्हा पाऊस येतोय असं वाटतंय. त्यामुळं त्याच्या अगोदर आम्हाला जायचं आहे, कारण तिकडे कसं आहे की नेटवर्क नाही मोबाईलला. त्या गावामध्ये नेटवर्क नसलेलं गाव आणि जबरदस्त असा सुंदर असा निसर्ग अनुभवायला आम्ही जातोय कोकवणे या गावी. तर तिथं एक म्हणजे तुम्हाला सांगण्याची एक गोष्ट म्हणजे महादेवाचं केरळ, महादेवाचं देखील खूप सुंदर असं मंदिर आहे. माझ्या गावातील लोक तिकडे सासरवाड तुझी, माझी सासरवाडी आहे आणि तिकडे आम्ही आता चाललो आहे उपवड्याला. महादेवाच्या केरवड्याला देखील तुम्ही जाऊ शकता. तिथे देखील सुंदर असं देवस्थान आहे, खूप सुंदर मंदिर आहे. कोकणातील प्राचीन मंदिर बघायला खूप मजा येते एकंदरीत, खरोखर सांगतो. जिथं मग कुठलं साधं सिंपल मंदिर असेल तिथं सुद्धा गेला काहीतरी वेगळं स्ट्रक्चर बघायला मिळतं आणि अनुभवायला मिळतो एक नवा इतिहास. तर चला मग वेळ न दौडता जाऊया, आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. या माझ्यासोबत. चालू झालाय आता आम्ही चाललोय तिकडे आणि अचानकपणे पाऊस आलाय. इकडे बघत असाल किती ढगाळ वातावरण झालंय. अशा या वातावरणामध्ये प्रवास करायला पण मजा येते. मित्रांनो, आता मी पोहोचलोय उपवडे या गावी. माझ्या मागे बघत असाल उपवड्याची जी काय अंगणवाडी शाळा आहे, खूप सुंदर अशी छोटीशी सुंदर अशी शाळा आहे. त्या शाळेजवळ आम्ही उतरलो, कारण काही बस येतात ह्या आतमध्ये आणि काही बस येत नाहीत. आणि गाव म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे की वेळेवरती बस वगैरे नसते. ठराविक अशा बस असतात, तशाच काही ठराविक बस इकडे येत असतात. त्यातली ही एक बस होती, ज्या बसनं आम्ही आलो, इथं उतरलो. आणि आता उपवडे या गावी आल्यानंतर कसा निसर्ग आहे तुम्हाला नक्कीच दाखवतो. पण येतानाचा काय जो तुम्हाला निसर्गरम्य नजारा होता तो तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. आणि ही माझी सासरवाडी उपवडे ॲक्च्युली बायकोचं गाव हे माझ्या. तर हे दाखवतोय तुम्हाला, कारण की कोकणातला प्रत्येक गाव हा स्वर्गाहून सुंदर आहे. म्हणून या गावचा देखील काही जो निसर्गरम्य परिसर आहे तो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. आता इकडं आलोच तर म्हटलं तरी हा इतका नजारा मी बघण्यापेक्षा तुम्ही देखील तो अनुभवावा, बघावा, याचा आनंद घ्यावा, यासाठी मी तुम्हाला घेऊन आलो. तर चला हा गाव बघून घेऊया एकदा. तू मला ओझं देत राहू नकोस रे. माझा व्हिडिओ काढणार ना. तुझा व्हिडिओ जरी काढला तरी ओझं माझ्यावर कशाला देतेस. हाय 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 हाय. तिने ओळखले. जाऊ बाई, काढा. काय काढलायस मी.
मित्रांनो, आम्ही जे काय भात खातोय ती भात शेती तुम्ही माझ्या मागे बघत असाल. हे थोडंसं वाऱ्यानं वगैरे भात असं पडलेलं आहे, तरी पण ही माझ्या मागे बघत असाल ही शेती आमची पाहुण्यांची. तर ही शेती तुम्ही बघत असाल. तर ही अशी भात शेती आहे आणि ह्या शेतीतून अशी वाट आहे, त्या वाटेतून आम्ही चालतोय. पायवाट थोडीशी आहे बांधावरून. आणि हे बघत असाल सुंदर अशी भाताची लोंब माझ्या मागे. आता इथं छोटंसं घर आहे, टुमदार अशी विहीर आहे मस्तपैकी, छोटंसं घर आहे. ह्या घरात आता आम्ही जाणार आहे. जास्त काही सुख म्हणजे काय मोठं नसतं, प्रत्येक गोष्टीत सुख शोधता आलं पाहिजे. फक्त आपल्याला सुख प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. फक्त सुख म्हणजे काय, सुखाची व्याख्या तशी करायची झाली तर खूप मोठी आहे, पण आपल्याला सुख शोधता आलं पाहिजे. तर यामध्ये सुख खूप आहे, ह्या गोष्टींमध्ये खूप सुख आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सुख आहे. गाव म्हटलं की ॲड्रेस माझ्या पब्लिकला सांग. माझे जे व्ह्युअर्स आहेत, माझे जे चॅनल बघतायत, त्यांना या गावाचा ॲड्रेस सांग. ॲड्रेस, हे गाव कुठल्या तालुक्यात येतं, कोणत्या जिल्ह्यात येतं, काय आहे बोल. सिंधुदुर्ग जिल्हा. ओके. तालुका कोणता? तालुका कुडाळ. गावाचं नाव? उपवडे. कसं यायचं इकडे ह्या गावाला? कोणती बस पकडायची सावंतवाडीतून? उपवडा किंवा शिवापूर. शिवापूर किंवा उपवडा. ओके. आणि कुडाळमधनं येताना कोणती पकडायची? अंजिवडी. ओके, चालेल. हाय हॅलो कर त्यांना. नक्की चॅनल बघा म्हणून सांग. नक्की चॅनल बघा. हां, ओके. तू कितवीला आहेस? चौथी. शाळा कोणती? कळसुलकर. कुठे? सावंतवाडी. अच्छा, सावंतवाडीमध्ये. अच्छा.